यापुढे तुमच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी माझी. चला येऊ. एक मिनिट, जरा बाजूला येता. याआधी मी तुम्हाला म्हटलं होतं बाजूला येता का, तेव्हा तुम्ही नाही म्हणाला. आता तुम्ही मला म्हणताय बाजूला या. मी नाही म्हणू. प्लीज जरा बाजूला येता का. मी रूम मध्ये येणार नाही तुमच्या. घराच्या बाहेर बोलवते मी. येऊ. बाबा आलेच हा मी. हो हो. काय बोललात तुम्ही तिथे आता. खूप काही बोललो मी. कशाबद्दल म्हणता. माझ्याबद्दल काय बोललात. तुमच्याबद्दल. तुमच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. व्हेरी फनी. माझ्या लग्नाबद्दल, माझ्या लग्नाची जबाबदारी तुमची आहे असं म्हणालात तुम्ही आतमध्ये. हा हो. का म्हणालात असं. मुळात कशासाठी. माझ्या लग्नाची जबाबदारी ही मी घेईन, माझ्या घरचे घेतील. तुम्ही त्यात पडू नका. ऑलरेडी पडलोय. कोणाला विचारून. मग काय प्रॉब्लेम काय. लग्न होण्याशी मतलब आहे ना, ते कोणाच्याही माध्यमातून का होईना. हे बघा, तुम्ही त्यात पडू नका. उगाच चांगुलपणा दाखवायची काही गरज नाहीये. मला काही चांगुलपणा वगैरे दाखवायचं नाहीये, पण तुमच्यामुळे माझ्या बहिणीचं लग्न अडतंय म्हणून ही सगळी धडपड करायला लागते मला. काय एकदा बिझनेस मध्ये आपल्याला प्रॉब्लेम कळला ना, तो आपण पटकन रेक्टिफाय केला पाहिजे. प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय, तो वाढतोय, त्याचा तो कधीतरी सॉल्व्ह होईल अशा आशेवरती बसण्याचा माझा स्वभाव नाही. मी प्रोडक्टिव्हली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इथे आपण बिझनेस बद्दल बोलत नाही आहोत. माझं लग्न हा प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाहीये. आहे. माझ्या बहिणीचं लग्न लांबतंय त्यामुळे हा माझा प्रॉब्लेम आहे. हे बघा, तुमचं लग्न हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. पण तुमचं लग्न लवकरात लवकर जर जुळलं तर त्यामुळे मध्ये येणारे सगळे अडथळे दूर होतील आणि रोहन आणि अधिराचं लवकरात लवकर लग्न होईल, हीच माझी इच्छा आहे. आता काही काळजी करू नका. सगळे अडथळे व्यवस्थित दूर केलेले आहेत मी. काही प्रॉब्लेम येणार नाही. डोंट वरी. ओके, चला. मला एक कळत नाहीये, समर अधिरा आणि रोहनच्या लग्नाची इतकी काही का करतोय. डेस्टिनेशन वेडिंग काय, वेडिंग प्लॅनर काय. अरे काय चाललंय. आयुष्यात हीच एक महत्वाची गोष्ट आहे असं वागतोय तो. मला एक कळत नाहीये, ह्या लग्नासाठी हा का इतका उतावळी झालाय. तेही अशा मुलाशी ज्याच्याशी खरं तर तिचं लग्न व्हायलाच नको. एक्झॅक्टली. मला वाटलेलं समर अधिराला समजवेल, पण हे काहीतरी भलतच होत आहे. समरच घोड्यावर बसलाय. मॉम, वी हॅड एन अपॉर्च्युनिटी. जेव्हा रोहन म्हणत होता की अधिरा माझ्या घरी ऍडजस्ट होणार नाही, खरं तर तेव्हाच हे डिस्कशन थांबवायला हवं होतं. हो, पण आपल्या अधिराला रोहनशीच लग्न करायचंय ना, आणि समरला ते लवकरात लवकर करून द्यायचंय. मॉम, मी काय करू. तू फक्त मला सांग, मी बघतो काय करायचं ते. नाही नको, तू थांब जरा. मलाच काहीतरी करावं लागेल. अधिरा आणि रोहनचं लग्न लावून द्यायचे समरचे सगळे प्रयत्न मला हाणून पाळावे लागतील. सॉरी तुम्हाला ताटकळत बसायला लागलं, पण आता सगळं ठरलंय. सगळं फायनल झालंय. त्यामुळे यानंतर आपण भेटूया आणि सगळ्या गोष्टी फायनल करून टाकूया. ठीक आहे, येऊ मी. येऊ. थांब, मी त्यांना सोडून येतो. ए, तू थांब इथे. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. माझ्यामुळे. हां हां, नाही आज समर सर जरा बिझी आहेत. तुम्ही एक काम करा, मला उद्या सकाळी 11 वाजता फोन करा. म्हणजे सरांची वेळ बघून मी तुमचं बोलणं करून देईन सरांची. आणि तुमच्या मुलाचा CV पाठवून द्या मला. ओके. समर, ते आपल्या अकाउंट्समध्ये काम करणारे सावंत आहेत ना, त्यांच्या मुलासाठी वॅकन्सी एक विचारत होते. ते फोन करतीलच उद्या. मी तुमच्या सगळ्यांसाठी एक बंगला बघितला. त्या बंगल्यामध्ये रोहन आणि अधिराला राहू देत, पण आम्ही तिथे नाही राहणार. नाही सर, मी इथेच राहणार आहे. सॉरी, म्हणजे मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाही. समर, कसला विचार करतेस तू. माझं इम्प्रेशन चुकलं यार आनंद.
कोणाबद्दल? सरपोतदार फॅमिलीबद्दल. म्हणजे मी घरी गेलो, त्यांना अनेक गोष्टी मी ऑफर केल्या. म्हणजे मी त्यांना मोठी ऑफर दिली. मी त्यांना म्हटलं, मोठं घर तुम्ही घ्या, मोठा बंगला तुम्ही घ्या, लग्नाची बाकी सुद्धा सगळी तयारी मी करतो, कारण आता मुहूर्त लवकर काढायचा आहे, त्यामुळे बाकी सुद्धा तयारी मी करतो त्यांना मदत म्हणून. म्हणजे मला काय त्यांना कमी दाखवायचं नव्हतं, पण आता इतक्या जवळ लग्न आलं म्हटलं आपण आपल्याकडनं जास्तीत जास्त हेल्प करूया. एकाच बंगल्यात जर सगळे राहिले तर कम्फर्टेबली राहू शकतील, असं सगळा माझा विचार होता. पण त्यांनी ठाम नकार दिला यार. नकार दिला? हो, म्हणजे ते म्हणाले की आम्हाला मोठं घर नको. मला आधी असं वाटलं ही माणसं जाम लोभी आहेत. हो, कारण रोहनची आई वागलीच होती तसं. हो, पण आज रोहनचे बाबा आणि घरातले सगळेच खूप वेगळंच बोलत होते. आणि दिखावा केला नसेल ना माझ्यासमोर. हे बघ, दिखावा जर असेल तर तो फार काळ टिकणार नाही. आणि खरं सांगू तर मला नाही वाटत तो दिखावा असेल, कारण रोहनचा स्टँड पहिल्या दिवसापासून खूप जेन्युइन आणि सेन्सिबल होता. नाही, माझं इम्प्रेशन चुकलंच. नाही, आता तुला एका वेगळ्या गोष्टीची चिंता करावी लागणार आहे. त्याचा विचार कर. तू काय रोहनच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतलीस म्हणे? गुरुजी सांगत होते मला. त्याचं काय करणार आहेस? काय करणार आहे म्हणजे जे मी बोललो ते करून दाखवणार, आणि ते पण लवकरात लवकर. आता यापुढे माझं एकच ध्येय, रोहनच्या बहिणीचं लग्न. किती वेळा सांगितलंय रे तुला ही असली अट नको घालूस म्हणून. मुळात तुझं लग्न आणि माझं लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा काय संबंध आहे एकमेकांशी? अरे तुझ्या समोर आता लग्नासाठी एक मुलगी आहे ना. माझ्या समोर आता कोणी मुलगा आहे सांग ना? आहे? नाहीये. कधी येणार आहे माहित नाही, येणार आहे का नाही अजिबात माहित नाही, आणि त्याची शक्यता किती आहे तर आता या क्षणी तरी 0%. मग असं असताना तू तुझं लग्न माझ्या लग्न का अवलंबून ठेवतोयस? म्हणजे आता त्या अधिराच्या घरातल्या पण सगळ्यांनी नंदूताईचं लग्न कधी होणार ह्याच्यावर डोळे लावून बसायचे. कधी एकदा हिचं लग्न उरकतंय ह्याचा विचार करायचा. बरं, आम्हाला सगळ्यांना तुझ्या लग्नाची घाई आहे ना, पण म्हणून आता अधिराच्या पिंट्या दादाने रोहनच्या नंदूताईचं लग्न लावून देण्याचा पण करायचा. अर्थ आहे याला काही? ताई सॉरी, पण मी त्यांना नव्हतो म्हणालो तुझ्या लग्नाची जबाबदारी घ्यायला. मी फक्त माझ्या लग्नाचा स्टँड क्लिअर केला. पण त्याने परिणाम काय झाला रोहन? त्याला मी काय करू ताई? अगं पण बरं आहे ना, समर राजवाडे तुझ्यासाठी स्थळ बघतायत तर चांगलं स्थळ बघणार, श्रीमंत मुलगा बघतील ना. अगं पण मुळात मी म्हणते हे त्यांनी का करायचं? माझं लग्न हा काय सार्वजनिक प्रश्न झालाय का? बाळा असं नाही, ते चांगल्या हेतूनच बोलले असतील. हो पण बाबा, माझ्या लग्नाची जबाबदारी कुठल्या तरी बाहेरच्या माणसाने का घ्यायची? हे बरोबर आहे का? अगं मग मी घेतो ना ती जबाबदारी. मी शोधून आणतो तुझ्यासाठी स्थळ. पण मी लग्नाचा विषय काढला की तुला बॅकफुटवर जायचं असतं. तू तुझ्या लग्नाचा विचार कर. माझं लग्न माझं आयुष्याचा विचार तू नको करूस, कळलं? असं कसं नको करू मी ताई तुझा विचार? मी जन्माला आल्यापासून तू नाही केलायस का माझा विचार ताई? अगं मी शाळेतून जोवर येत नाही तोवर तू जेवायचं थांबायचीस. तू तुझ्या मैत्रिणींची कमी वेळ खेळायचीस कारण तुला मला क्लासवरून आणायचं असायचं. मी कॉलेजला गेल्यावर माझ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज रात्री 11-12 वाजता संपायच्या. तेव्हा घरी आल्यावर ना हे सगळे झोपलेले असायचे, तू एकटीच जागी असायचीस. आपल्या भावाला गरम जेवण मिळावं म्हणून रात्री अपरात्री मला गरम पोळ्या करून वाढायचीस. तुला दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून जायचं असलं तरी सुद्धा नाही. ताई मला सांग, तुझा काय संबंध होता या सगळ्याशी? का केलंस तू हे सगळं? तेव्हा नाही वाटलं का तुला की तुझं आयुष्य आणि माझं आयुष्य वेगळं आहे? मग आता कसा विचार करू मी असा? हे बघ ताई, तू इथे एकटी आहेस आणि मी तिथे माझ्या पार्टनर सोबत मजेत आहे, हे नाही इमॅजिन करू शकणार. त्यामुळे तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. नॉट डन. नंदू, ए बाळा, अगं समजून घे ना त्याला. रोहन तुझा लहान भाऊ आहे, काही गोष्टी खोलवर रुजलेल्या आहेत ग.
तू दिलेली नसलीस तरीही त्यानं तुझी जबाबदारी घेतली आहे. तुझी जबाबदारी वाटते त्याला आणि या गोष्टीचं मला मला खूप कौतुक आहे त्याचं. बाळा अगं ही जग राहटी आहे. मुलगी लग्न होऊन सासरी गेल्याशिवाय घरामध्ये सून आणायची नाही. समजून घे त्याला. शहाणी आहेस तू. हाय पिंटे दादा, काय झालं? रोहनच्या घरी जाऊन आलास ना? काय ठरलं? मुहूर्त ठरला? पिंटे दादा हे बघ, डेस्टिनेशन वेडिंग हवंय. डेस्टिनेशन वेडिंग. हे बघ, माझ्याकडनं मी त्यांना सगळं सांगितलंय, पण बोलणी अजून पुढे गेली नाहीत. फायनल काही झालं नाही. काय म्हणजे? का? कारण त्या रोहननी अट घातली आहे की त्याच्या नंदुताईचं लग्न ठरेपर्यंत तो लग्न करणार नाही. ओ गॉड, तर नंदुताईचं लग्न कधी होणार? हे बाळा, आता मी घेतली ना जबाबदारी, म्हणजे नक्की होणार. व्हॉट आर यू डुईंग ब्रो? मॅट्रिमोनियल साईट, तू माझ्यासाठी स्थळ बघतोयस? पिंट्या दादा, मी तुला सांगितलं ना, मी माझ्यासाठी स्थळ बघितलं. अरे तुला मी किती वेळा सांगू की मी. अगं, तुझ्यासाठी स्थळ का बघू मी? मग तुझ्या स्थळाने अट घातली ना, म्हणून त्याच्या बहिणीसाठी स्थळ शोधतोय. आता हे बघ, हे काय काय विचारलंय, माहिती विचारली आहे, शिक्षण, वय, आवडीनिवडी. आता हे सगळं मला कसं माहिती असेल? कुठनं शोधू मी? हाऊ क्यूट. मी काय म्हणते, आपण ना त्यांची माहिती भरायच्या आधी तुझी माहिती भरूयात. त्यापेक्षा आपण एक काम करूया, हा. आपण तुझं लग्नच पोस्टपोन करूया. नो 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 नो. ओके, यू कॅरी ऑन. मग मला गपचूपपणे काम करू दे. एकतर मला ह्यातलं काहीही कळत नाहीये, आणि जोपर्यंत त्या नंदुताईचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत काही माझ्या जीवाची घालमेल कमी होणार नाही, माझा स्ट्रेस कमी होणार नाही. त्यामुळे मला माझं काम करू दे, आणि तू आता जा आणि गपचूप झोप. मी एक मिनिट, तू मला स्ट्रेस म्हणालास? नाही, तुला नाही, मग? माझा स्ट्रेस कमी होणार नाही हे जर मला मिळालं नाही तर. Right. त्यामुळे तू जा. गुड नाईट, झोप आता. गुड नाईट टूडल्स. ह्या नंदुताईंची माहिती कुठनं मिळवायची? ह्या काही मला त्रास देणं सोडत नाहीत. लवकर सोडव रे बाबा मला या अवघड परिस्थितीमधून. ए आनंद, तुझ्या दिवाळीच्या सुट्टीचं काय? हे मला आधीच सांगा ऍडव्हान्स मध्ये. तू ऐन वेळी सांगतो. मुलांचं मला प्लॅनिंग नाही करता येत रे. त्यांच्या मी समरशी बोलतो, तू अजिबात काहीही बोलायचं नाही सुट्टीविषयी. मी विचारतो. मी का नाही काही विचारायचं? माझा मित्र, तुम्ही विचारू शकते त्याला. आहे मित्र, एक पण तर तरी तू मला नीट माझं- सांगत नाहीस तर मी. ए डार्लिंग, बरं झालं तू आलीस. बस. अरे, एवढ्या अर्जंटली बोलवलंस, यायला तर पाहिजे. मी काय झालं काय पण? स्थळ शोधायचंय. काय देवाय ऐकलं आपलं? आनंद, किती बरं वाटतंय माहिती मला हे ऐकून. थँक्यू सो मच. डार्लिंग, स्थळ माझ्यासाठी नाही शोधायचंय, स्थळ शोधायचंय स्वानंदी सरपोतदारसाठी. काय खरंच? म्हणजे असं काय विचारतोस? सांगितलं की तुला त्या दिवशी. हे म्हणजे असं झालं की कधीही घराबाहेर न पडलेल्या माणसाने सरळ मंगळ ग्रहाचा पत्ता सांगितल्यासारखं. अरे आपल्याला त्यातलं काही माहित नाही, आपण स्वतःसाठी कधी स्थळ पाहिलं नाही, आपल्याला काही त्यातलं येत नाही, आणि तू त्यांच्यासाठी स्थळ शोधणार कसं? म्हणूनच मी माझ्या डार्लिंगला इथे बोलवलंय. माझं काय? कारण माझ्यापेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्यापेक्षा तिला जास्त कळतं. ती योग्य ते स्थळ शोधून देईल, कारण ती विचार करेल तो महिलेच्या अँगलनी. त्यामुळे तिला स्थळ शोधायला पटकन जमेल. हे बघ, आता तू एक काम कर. तू पटापटा तुझ्या ओळखीतली जी काही मॅट्रिमोनियल साइट्स असतील, वधूवर सूचक मंडळ असतील, त्या सगळ्यांची लिस्ट काढ आणि त्या सगळ्यांना स्वानंदी सरपोतदारचं प्रोफाईल पाठवून टाक. त्यांना सांग, म्हणून या मुलीला तातडीने लग्न करायचंय, एकदम अर्जंट. मी तुला सांगतो, रात्रभर जागून 4-5 नावं शॉर्टलिस्ट केली, ती मी तुला देईन. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं, तुला स्वानंदी सरपोतदारचं प्रोफाईल क्रिएट करायचंय. ते माझ्याकडनं राहिलंय. मी? हो, तिचं प्रोफाईल मी कशी करणार क्रिएट? काय बोलतोस का? मी कुठे ओळखते तिला?
ते मला तिच्याबद्दल काहीच माहित नाहीये. म्हणजे तिची इन्फॉर्मेशन तर असायला हवी ना माझ्याकडे. म्हणजे ती पत्रिका वगैरे हे सगळं लागतं त्याच्यासाठी. मी काय करणार? 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं. हिचं काय चाललंय? हॅलो. नमस्कार. मला 5 मिनिटात तुमची सगळी माहिती द्या. म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचा छंद, तुम्हाला स्वयंपाक येतो का, तुमची उंची, तुमच्या केसांचा रंग, घरात कोणाला काही आजारपण आहे का, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं पुढच्या 5 मिनिटात द्या. तुम्हाला कशाला माझी माहिती हवी आहे? कारण मला तुमच्यासाठी स्थळ शोधायचं आहे. पुढच्या 5 मिनिटात ही सगळी माहिती मला द्या. मी तुमच्यासाठी उत्तम स्थळ शोधतो. एक मिनिट. तुम्ही माझ्यासाठी स्थळ बघणार नाही आहात. मला काय करायचंय ते माझं मी बघेन. नाही, ऐका, खरंच फार वेळ लागणार नाही. अगदी असं बुंदी पाडल्यासारखं लगेच स्थळ मिळतं का? मी तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही माझ्या गोष्टींमध्ये पडू नका. आणि मीही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी ऑलरेडी यात पडलोय. आणि तुम्ही काहीच करू नका. मला फक्त माहिती द्या. मी तुमच्या लग्नाची जबाबदारी घेतली ना, म्हणजे ते यशस्वीच होणार. आणि काळजी करू नका, बुंद्या नाही पाडते मी. चांगला पंचपक्वान्नाचा बेत ठेवलाय. तुम्ही एक फक्त मला माहिती नका देऊच नका तुमची माहिती. मी माहिती मिळवतो तुमची. हॅलो, एक तुम्ही असं ना करू शकत. आता हे घेऊन गेले होते ना गुरुजींना दाखवायला, नंतर कुठे ठेवली? ए, पत्रिका कुठे ठेवली तुझी? तुला का पत्रिका हवी आता माझी? घ्या. अगं, तर रोहनच्या लग्नाची धामधूम सुरू झालेली आहे. नातेवाईक असे टपकतील आणि मला प्रश्नावर प्रश्न विचारतील. स्वानंदीच्या लग्नाचं काय 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 उत्तर देऊ मी? हे सगळं करायला आई मला वेळ नाहीये. मला ऑफिसला जायचंय. मला उशीर होतोय. मी निघते. बाय. जा बाई जा. कुठे शोधू? मला तर वाटतंय ना नंदुताईंनी ना लपून ठेवली असेल पत्रिका आणि सांगते हरवली म्हणून. नाही ग, नाही. अरे मम्मा तसं नाही ग. म्हणजे मी स्कूलमध्ये असताना कसं मला जर होमवर्क झाला नसेल तर मग मी सांगायचं ना बुक हरवली आहे म्हणून. तसं नंदुताईचं सॉर्ट ऑफ. ती तसं नाही करणार. इथे बघ पलंगा खाली आहे का बघ जरा. फोन कोणाचा आहे ग? हॅलो, कोण? स्वानंदी सरपोतदार यांच्या आई का तुम्ही? हो, कोण बोलताय? मी समर राजवाड्यांच्या ऑफिसमधून बोलतेय. कशा आहात तुम्ही? मी खूप चांगली आहे. तुम्ही कोण बोलताय? निकिता बोलतेय मी. समरजी तुम्हाला म्हणाले होते ना की स्वानंदीजींसाठी स्थळ बघतायत. हो, असं म्हणाले होते ते. नुसतं म्हणत नव्हते, तसं करतायत सुद्धा. तर त्यासाठीच मला जरा स्वानंदीजींची माहिती हवी होती. म्हणजे त्यांची पत्रिका लागेल मला. पत्रिका देते ना मी तुम्हाला. आत्ता देते. शोध आहे माझ्याकडे. मी लगेच पाठवते तुम्हाला. आणि हॅलो निकिता, ती माहिती हवी असेल ना तुम्हाला स्वानंदीची, तर माझी एकदम तोंडपाठ आहे. मी तुम्हाला सांगते, स्वानंदी एकदम स्वच्छ आणि टापटीप आहे. तिला घर पण एकदम स्वच्छ आणि टापटीप लागतं. तिचं शिवणकाम म्हणा, कलाकुसर म्हणा, एकदम त्याच्यामध्ये ती अग्रेसर आहे. आणि स्वयंपाक तर तिचा एकदम लाजवाब असतो. एक्स्ट्रीमली सॉरी, मला एक काम आलंय. हा, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करू का? चालेल का? मी कॉल करते, तुम्ही पत्रिका शोधून ठेवा ना, मग बोलूयात आपण. हा, चालेल. करते. हा, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बाय. देवा, खूप बापरे, तुझे खूप आभार. ही किती बोलते ही. सापडली. बघू. अरे वा, बरं झालं. आता आपला भाग्योदय होणार. वा. मग झाला का दाखवण्याचा कार्यक्रम? पसंत पडलीस की नाहीस? अगं, असं काही नाहीये. जा. ठीक, नको सांगूस. थोडेसे पेढे वाचवण्यासाठी किती ती नाटकं. आमच्या बिल्डिंग मध्ये एक मुलगी राहायची तुझ्यासारखीच, गोड नवरी. म्हणजे
तू अजून झाली नाहीयेस ग, पण ती झाली होती. तिचं लग्न ठरल्यावर त्यांनी एवढी मोठी पार्टी दिली होती ना की त्या पैशांमध्ये दुसऱ्या एखाद्याचं लग्न झालं असतं. अरे बापरे, अर्धा दिवस संपत आला. आज भाजी नाही निवडायची? शी बाई, तुझ्या नादात राहिली भाजी निवडायची. हॅलो अंजली, बोल ग. स्वानंदी ऐक ना, वृद्धाश्रमाच्या पुढच्या कॅलेंडर संदर्भात ना एक छोटीशी मीटिंग झाली. तर त्यात असं सगळं म्हणत होते की नवरात्रीत वेगळं काहीतरी करायचं. तर आपल्या सगळ्या हिरो हिरोईन्सने ना एक नाटुकला करायचं ठरवलंय. अय्या, किती गोड कल्पना आहे ना. हो ना. आणि मला तर त्याहून भन्नाट कल्पना सुचलीये. या कार्यक्रमासाठी ना आपण समर राजवाड्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं.